सुनेत्रा पवार आता देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। काल रात्रीच त्या देवगिरीवर दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर त्या विधान भवनामध्ये आल्या होत्या। राष्ट्रवादीच्या गटनेता बैठकीच्या नंतर आता सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावर आता पोहोचलेल्या आहेत। देवगिरी बंगल्यावर आता वेगानं हालचाली वाढलेल्या आहेत। याआधी सकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर हे सगळे नेते विधान भवनामध्ये गेले होते। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होतोय आणि आपल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील। त्या अगोदर ही जी महत्त्वपूर्ण बैठक विधिमंडळामध्ये झाली आणि त्यानंतर आता त्या देवगिरी बंगल्यावर आलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार देखील आहेत। तर पार्थ पवार हे बारामतीमध्ये होते। त्यांनी शरद पवारांना या उपमुख्यमंत्री पदाच्या सोहळ्यासाठी म्हणून निमंत्रण देखील दिलेलं आहे। तर यासाठी आता शरद पवार किंवा सुप्रिया सुळे काही उपस्थित राहतात का याकडे लक्ष असेल। मात्र आज सकाळी शरद पवार असं म्हणाले होते की आपल्याला या शपथविधी सोहळ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पदासंदर्भात काहीही माहिती नाही। त्यामुळे पवार कुटुंबामधून आता कोण कोण या ठिकाणी उपस्थित राहणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आतापर्यंत पवार कुटुंब नेहमीच एकत्र राहिलेलं आहे। राष्ट्रवादीच्या गटनेता बैठकीनंतर आता सुनेत्रा पवार देवगिरीवर दाखल झालेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। राज्यसभेच्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता पवारांचं कुटुंब जे आहे, कुटुंबापैकी कोण या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जय पवार सुनेत्रा पवार यांच्या सोबतच आहेत। पार्थ पवार हे सकाळी बारामतीमध्ये होते। शरद पवारांची मंधरणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि आज संध्याकाळी जो शपथविधी सोहळा होतोय त्या शपथविधी सोहळ्याला पवार कुटुंबातून कोणी येतं का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नक्कीच। मात्र याआधी अजित पवार राष्ट्रवादीमधून फुटून त्यांनी आपला वेगळा पक्ष केला, त्यावेळेला शपथविधी सोहळ्यासाठी म्हणून कोणी उपस्थित नव्हतं। मग ते अजित पवार यांचा 70 दिवसांचा तो शपथविधी असो किंवा 70 तासांचा शपथविधी असो किंवा मग त्यानंतर महायुतीमध्ये गेलेल्या अजित पवारांचा शपथविधी सोहळा असो, तिथे पवार कुटुंबापैकी कोणी उपस्थित नव्हतं। त्यामुळे आज ज्या वेळेला पवार असं म्हणाले की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तर सुनेत्रा पवार इथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना शरद पवार सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कोणी इथे उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। पवारांच्या कुटुंबामधल्या या पहिल्या महिला आहेत सुनेत्राताई पवार, ज्या आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। किंबहुना राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा पवारांना मिळतोय। त्यावेळेला पवार कुटुंबियांपैकी कोणी उपस्थित राहतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्यात आलेला आहे। ते आता देवगिरीवर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र जय पवार देखील आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। संपूर्ण राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे। त्या राज्याचाही कारभार कसा हाकतात याकडे लक्ष असेल। त्याचबरोबर पक्ष कसा सांभाळतात, पक्ष एकसंध कसा ठेवतात, निर्णयाची धडाडी कशी दाखवतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। कारण अजित पवार यांनी ज्या प्रकारे लोकांना आपलंसं केलं होतं, त्याचबरोबर त्यांनी जे धडाडीचे निर्णय घेतलेले होते, तर अशी एक झलक अधिकार जे आहे विधानमंडळामधले त्यांना देण्यात येत आहे। त्याला हसन मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील, या सगळ्यांनी अनुमोदन दिलं आणि ठराव मी मांडला। एकाच पत्रात 2 ठराव मांडले, त्यांची गटनेतेपदी निवड आणि विधानमंडळासंदर्भातील सर्व अधिकार त्यांना प्रदान करण्यात येत आहे।